नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 56 दुःखचर्येचे दोष. भंते नागसेन, बोधिसत्वाने जी दुःखचर्या म्हणजे दुःखमय तपश्चर्या प्रत्यक्ष केली होती, तशी चर्या, तसा उत्साह, तसे क्लेशाशी युद्ध, तसे मारसेनेचा पराभव करणे, तसे कठीण व्रताचरण आजपर्यंत कोणी केले नव्हते. तथापि फलप्राप्ती घडून यावयाची नाही असे दिसून येताच त्यांनी तो विचार सोडून दिला आणि म्हणाले, सत्याचे दर्शन होईल असा लोकोत्तर धर्म मला या कठीण दुःखचर्येने सुद्धा प्राप्त होऊ शकला नाही. तेव्हा आता ज्ञानप्राप्तीचा दुसरा कोणता मार्ग असेल? तेव्हा त्या दुःखचर्येपासून हार मानून त्यांनी दुसऱ्याच मार्गाने सर्वज्ञता संपादन केली होती. तरी पण आपल्या श्रावकांना त्या मार्गाचा उपदेश करीत असता म्हणाले की धाडस करा, जोर लावा आणि बुद्ध धर्माच्या मार्गाचे अनुकरण करा. ज्याप्रमाणे एखादा हत्ती गवताच्या झोपडीला उद्ध्वस्त करतो, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मारसेनेला उद्ध्वस्त करा. भंते नागसेन, भगवान बुद्धांनी ज्या मार्गाने हार मानली होती, त्याच मार्गाने जाण्याचा भगवान बुद्ध आपल्या श्रावकांना उपदेश करतात, हे कसे? महाराज, तेव्हाचा आणि आताचा मार्ग तोच आहे. त्याच मार्गाने वाटचाल करून बोधिसत्वाने सर्वज्ञता संपादन केली होती. महाराज, त्यात असे झाले की अत्यंत कठीण परिश्रम करीत असता बोधिसत्वांनी स्वतःचा आहार एकदम सोडून दिला होता. त्यामुळे त्यांचे चित्त अत्यंत दुर्बल झाले होते आणि अशा प्रकारे दुर्बल झाल्यामुळे ते सर्वज्ञता प्राप्त करू शकले नाही. त्यानंतर हळूहळू थोडे भोजन घ्यावयास प्रारंभ केला आणि स्वस्थ होताच त्यांनी सर्वज्ञता संपादन केली. महाराज, समस्त बुद्धांचा बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी हाच एकमात्र मार्ग आहे. महाराज, आहार हाच सर्व जीवांचा आधार आहे. आहाराच्या बळावर सर्व जीव सुखाने जगतात. तसेच सर्व बुद्धांचा बुद्धत्व प्राप्त करण्याचा हाच एक मार्ग आहे. महाराज, त्यावेळी भगवान बुद्ध सर्वज्ञतेचा लाभ करून घेऊ शकले नाही, तर हा दोष उद्योगाचा नव्हता, जोर लावण्याचाही नव्हता आणि क्लेशांशी युद्ध करण्याचाही नव्हता, तर हा दोष केवळ आहार एकदमच बंद केला होता, त्याचा हा मार्ग, तर त्याचा हा दोष होता. जोराजोराने धावत जाणे. महाराज, कोणी मनुष्य रस्त्याने जोराने धावत जात असता खाली पडला, त्यामुळे त्याला लकवा झाला किंवा पाय मुरगळला. आता त्याला अतिशय दुःख भोगावे लागतात, तर त्याचा दोष पृथ्वीवर लावता येईल का? मुळीच नाही भंते. पृथ्वी तर सदा सर्वदा तशीच राहते, तेव्हा तिचा त्यात दोष कसा काय? जोरजोराने धावून खाली पडणाऱ्या माणसाचाच हा दोष आहे. महाराज, अगदी त्याचप्रमाणे तथागत सर्वज्ञता प्राप्त करू शकले नाही, हा दोष उद्योगाचा, जोर लावण्याचा किंवा क्लेशाशी युद्ध करण्याचा नव्हता, तर हा दोष केवळ आहाराचा, कारण एकदमच त्याग करण्याचा होता. तो मार्ग तर सदा सर्वदा उत्तमच आहे.
मलिन धोतर परिधान करणे. महाराज, कोणी एक माणूस मळलेले धोतर नेसला आहे, त्यांनी ते धुतलेच नाही, तर त्या पाण्याचा काय दोष? पाणी तर नेहमी तयारच आहे, दोष तर त्या माणसाचा स्वतःचा आहे. याचप्रमाणे भगवान बुद्धांना सर्वज्ञता लाभली नाही, हा दोष त्यांनी एकदमच आहार घेणे बंद केले होते त्याचा होता, त्या मार्गाचा नाही. यामुळेच भगवान बुद्ध आपल्या श्रावकांना उपदेश देत असतात. महाराज, याप्रमाणे तो मार्ग तर नेहमीच उत्तम व उचित असाच आहे. ठीक आहे भंते नागसेन, तुम्ही जे काही सांगितले त्या वचनाचा मी स्वीकार करतो. उपभाग 57. भिक्षूंचा चिवर त्याग. भंते नागसेन, भगवान बुद्धांचा धर्म महान आहे, सारता सत्य आहे, उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, अत्युच्च आहे, अनुपमेय आहे, परिशुद्ध आहे, विमल आहे, स्वच्छ आणि दोषरहित असा आहे. या धम्माच्या पावित्र्याकडे पाहता गृहस्थांना सहजासहजी प्रवर्जित करणे योग्य नाही. प्रवर्जित करण्यापूर्वी जोपर्यंत कोणी श्रोतापती फळ प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत गृहस्थ असताना चांगले शिक्षण दिले पाहिजे, कारण पुन्हा तो चिवराचा त्याग करून गृहस्थ जीवनात येणार नाही. श्रोतापन्न झाला की आनंदाने कोणाला प्रवर्जित करावे असे का? कारण की असे कितीतरी वाईट लोक या विशुद्ध धम्माच्या प्रवर्जित होऊन नंतर पुन्हा चिवर त्याग करून गृहस्थ बनतात. ते असे करीत असल्यामुळे इतर लोकांना असा निष्कर्ष काढण्याची संधी मिळते की श्रमण गौतमाचा धम्म उत्तम नसावा, म्हणून तर इतके लोक चिवर त्याग करून गृहस्थ जीवनात येतात. यासाठीच माझा हा प्रस्ताव आहे. तलावाची उपमा. महाराज, समजा एखादा अत्यंत पवित्र, निर्मळ आणि शीतल पाण्याने लबालब भरलेला तलाव आहे. आता घाण व चिखल माखलेला कोणी मनुष्य त्या तलावाच्या अगदी जवळ जाऊन त्यात आपले अंग न धुता व आंघोळ न करता तो परत आला, तर महाराज, दोष लावणारे लोक कोणाला दोषी ठरवतील, त्या मनुष्याला की त्या तलावाला? भंते, दोषी ठरवतील त्या मनुष्यालाच. तो तलावाच्या अगदी जवळ जाऊन देखील अंग न धुता व अंघोळ न करता परत आला, तेव्हा त्याची इच्छाच तशी नाही, तर तलाव बळजबरीने त्याला पकडून आंघोळ करून देणार आहे का? यात तलावाचा काय दोष? महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्धाने विमुक्ती रूपी सुंदर जलाने काठोकाठ भरलेला सद्धम्म रूपी तलाव निर्माण केला आहे. जे लोक क्लेशाच्या घाणीने बरबडलेले असतील, त्यांनी या तलावात स्नान करून आपल्या सर्व क्लेशांची घाण धुवून काढावी. पण जर कोणी त्या तलावाजवळ येऊन तेथे घाणीने माखलेले अंग न धुता व आंघोळ न करता तसेच परत जात असेल, तर त्या माणसाचा दोष मानता येईल. लोकही त्याला असेच म्हणतील की बुद्ध धम्मात प्रवर्जित होऊन तेथे टिकाव न धरू शकल्यामुळे परत गृहस्थ झाला. तो स्वतः उद्योग करून निर्वाण रूपी शुद्धीचा आपल्या अंगाला वाराही लागू देत नाही, तर त्याला बुद्ध धम्म बळजबरीने पकडून शुद्ध करील का? यात बुद्ध धम्माचा काय दोष आहे? महाराज,
कोणी एक भयंकर आजाराने जर्जर झालेला मनुष्य एखाद्या चांगल्या हुशार वैद्याला पाहतो, ज्याची चिकित्सा करण्यात व उपचार करण्यात हातखंडा आहे, परंतु त्याला पाहून देखील तो त्याच्या जवळही जात नाही व त्याच्याकडून उपचारही करून घेत नाही आणि तसाच आजारी अवस्थेत परत येतो. तेव्हा यात लोक कोणाला दोष देतील, त्या वैद्याला की त्या रोग्याला? म्हणते लोक त्या रोग्यालाच दोष देतील. एवढ्या चांगल्या निष्णात वैद्याकडे जाऊन जर तो त्याच्याकडून औषधोपचार न करताच परत आला, तर वैद्य काय त्याला बळजबरीने पकडून औषध देईल? त्यात त्या वैद्याचा काय दोष? महाराज, त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी आपल्या सद्धम्मरूपी पेटीत सर्वच क्लेशरूपी रोगांवर अचूक असे औषध भरून ठेवले आहे. जे कोणी चतुर व बुद्धिमान असतील तेही औषध पिऊन आपल्या क्लेशरूपी भयंकर आजारातून मुक्त होतील. परंतु जर कोणी हे औषध न पिताच क्लेशरूपी रोगाने जर्जर अवस्थेतच परत आले आणि गृहस्थ झालेत, तर लोक त्यालाच दोष देतील आणि म्हणतील की हा बुद्ध धम्मानुसार प्रवचित तर झाला, पण आळसामुळे टिकाव न धरू शकल्याने परत गृहस्थ बनला. याने स्वतः काहीच प्रयत्न केले नाही. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.